कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि आता माहित आहे का, 11 वाजलेत. 11 जेवायची वेळ झालेली आणि मी पपया खाते. माहित नाही आज भयंकर आळस येतोय. कालचा दिवस इतकी एनर्जेटिक होती मी, काय करू काय नको असं झालेलं. आणि माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि माझं डोकंही सतत सक्रिय होतं. ही प्लॅनिंग करायची, ती प्लॅनिंग करायची, असं करायचं तसं करायचं. तसं झालं काहीच नाही. मी जेवढं ठरवलं होतं त्यातलं 20%ही झालं नाही आणि आम्हीही आनंदित असतो. मला हवा होता कालचा थोडासा वेळ त्यांचा, पण त्यांच्यासाठी झोप महत्त्वाची होती आणि ती खरंच होती. 3 ड्युट्या केल्यानंतर माणसाला झोपच येणार. सो तेवढं मग मी ठीक आहे म्हटलं, झोपा तुम्ही. एरवी दुसरा दिवस असताना तर थोडंफार आमचं झालं असतं, वाजलं असतं. पण त्यांचा वाढदिवस असल्यावर आमच्याकडे एक रूल असतो, ज्याचा वाढदिवस असला ना त्याला आम्ही त्या दिवसभर थोडंही दुखवत नाही, थोडंही रागवत नाही, थोडंही त्यांच्यावर चिडत नाही. आणि याचा फायदा ना आरोही आणि पिहू फार घेत असतात बरं का. आरोहीचे पप्पा मस्त झोपले, त्यानंतर छान सायंकाळचं जे आहे शेगावला दर्शन झालं, रात्रीचं मस्त सेलिब्रेशन झालं. आणि आज माहित नाही का, काल इतकी उत्साहित असणारी मी आज असा इतका आळस आलाय ना मला की काय सांगू. कधीच असं होत नाही की 11 वाजलेत आणि माझे भांडे बाकी आहेत. माहितीये का, भांडे घासायचे बाकी आहेत, त्यानंतर कपडे वाळायला घालायचे बाकी आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. व्हिडिओ अर्धा एडिट झालाय माझा, व्हॉइस ओव्हरही द्यायचं बाकी आहे. तरी सुद्धा मी गार्डन मध्ये येऊन बसले बघा. आज खूप सुंदर फुल उमललं दिसते का तुम्हाला? खूप सुंदर. इतक्या जास्त कळ्या होत्या ना याला, पण जेव्हा मी पचमढीला गेली ना तेवढ्या त्याला 2-3 फुलं उमलून गेलीत. आणि आय थिंक 1-2 दिवसापूर्वीही एक फुल आलं होतं, पण त्या दिवशीही मी कुठेतरी बाहेर गेली होती, त्यामुळे तेही त्याचा पाहिजे तसा आनंद मला घेता आला नाही. मग तो म्हटलं चला आजही फुल उमललं तर थोडं गार्डनमध्ये येऊन बसते. आता खरं तर जेवायची वेळ आहे, पण इच्छा नाही. मी 12-12:30 पर्यंत जेवते, म्हणून म्हटलं चला भूक लागलेली आहे, चटरपटर काही खाण्यापेक्षा फ्रुट्स खाते. कालचं होतं थोडंफार अप्प्यांचं वगैरे, पण फारच होतं. सो ते अप्पे आमच्या पप्पांना बनवून दिलेत. तेही भांडे आहेत, स्वयंपाकाचेही भांडे आहेत, ब्रेकफास्टचेही भांडे आहेत, सर्व भरून आहे माहिती आहे का. पण तरी सुद्धा मी इथे येऊन बसलेली. बरं चला आता पटपट जे आहे पपया एन्जॉय करते. सो पाहते आता काय काय करता येईल आणि कोणती कोणती एक्स्ट्राची कामं करता येईल का, फक्त ही धुणं भांडी करता करताच माझा आजचा दिवस जाणार आहे मला खरंच काही माहीत नाही. पण चला जे काही होईल ते तर तुमच्यासोबत शेअर करतेच मी. गार्डनमधली ही आता माझी 3री किंवा 4थी चक्कर असेल आणि प्लांटसाठी किंवा गार्डनिंगच्या काही कामासाठी मी आलेली नाही बरं का. तर मी माझ्या बहिणीची वाट बघते आहे. कालच माझ्या बहिणीने असं कळवलं होतं मला, आरोहीच्या पप्पाला विश करायला फोन केला होता, तेव्हा ती बोलली होती की उद्या आम्ही तुमच्या पारसला येणार आहोत आणि प्लांटमध्ये काहीतरी राखेचं मॅनेजमेंट वगैरे कसं असतं त्याविषयीचं त्यांचा काहीतरी अभ्यास असणार आहे आणि त्यासाठी ते प्लांटमध्ये येणार आहे आणि जमलं तर वेळ मिळाला तर तुझ्याकडे आम्ही येऊ असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे केव्हाची तिने मला 2चा टाईम दिला होता आणि तेव्हा 2 वाजतापासून ही माझी 4थी-5वी जी आहे फेरी आहे गार्डनमध्ये, की इथनं दिसते का तिची गाडी किंवा मला माहीतही नाही कशी येणार आहेत काय येणार आहेत, कारण काल काही फारसं बोलणं झालं नाही आणि आज तर ऑब्व्हियसली ती बिझीच असणार आहे. सो पुन्हा मी हा फेस मास्क बनवलाय बघा. फेस मास्क लावल्यावर बोलायचं नसतं फक्त, तरी सुद्धा फक्त एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला बघा. कोणतंही फेस मास्क असू देत, हेअर मास्क असू देत, काहीही असू देत, होममेड असेल, होम रेमेडी असेल तर त्यात कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आज यूज करते, 15 दिवसातून 1 महिन्याने यूज करते, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीत. पण तुम्ही जर आठवड्यातनं 2दा-3दा जर अशा होम रेमेडी यूज कराल तर तुम्हाला नक्कीच जे आहे छान रिझल्ट मिळतील. आठवड्यातनं 3दा असे 3-4 आठवडे तुम्हाला ह्या होम रेमेडीज यूज कराव्या लागतील. मग ते कोणतेही स्किन प्रॉब्लेम असू देत, हेअर प्रॉब्लेम असू देत किंवा आणखी काही असू देत. फायनली काय तर कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट.
म्हणजे कोणतंही काम असू देत, कोणतंही क्षेत्र असू देत, कोणतंही काही असू देत, कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. म्हणून कालही लावला होता, आजही लावला, आता उद्या परवा गॅप देते, आणखी एकदा लावते, म्हणजे आठवड्यातनं 3 दिवस असा जो आहे मी हा मास्क अप्लाय करणार आहे आणि तेही 3-4 आठवडे रेग्युलर करणार आहे. सो चला आता नाही बोलत. या फेशियल मास्कने म्हणजे टॅनिंग जाईल तेव्हा जाईल, पण इतका छान स्मूथ वाटतो ना चेहरा की काय सांगू. चेहरा धुतल्यानंतर म्हटलं आता भांडे वगैरे घासते, आवरते, कारण आत्तापर्यंत तर माझे म्हणजे डेलीची कामं आणि ना व्हिडिओची कामच चालली. त्यानंतर मग असाच टाईमपास झाला 10 वेळा, इकडे फेरी मार, तिकडे बघ, इकडच्या गॅलरीतून तिकडच्या गार्डनमधनं. ताई काही दिसली नाही आणि विनाकारण माझा टाईम मात्र वेस्ट गेला. भांडी माझी बाकीच होती, पण तेवढ्यात माझ्या एका बहिणीचा फोन आला आणखी, आणि तिच्यासोबत बोलता बोलता बराच वेळ गेला. बघा, काही लोक आपल्या आयुष्यात अशी असतात ना की त्यांची दुःख असू देत का सुख असू देत, आपल्याला सांगितल्याशिवाय किंवा आपल्यासोबत शेअर केल्याशिवाय ती पूर्ण होतच नाहीत किंवा संपतच नाही. आणि अशा व्यक्तीला आपण वेळ द्यायलाच पाहिजे. आणि आणखी एक सवय तुम्हाला सांगते, म्हणजे माणसं जर जोडून ठेवायची असेल ना, तर मग ऐकायची एक सवय आपल्यात असली पाहिजे. प्रत्येकच वेळेस समोरच्याला आपलं सजेशनच हवं असतं असं नाही, किंवा आपले सल्लेच पाहिजेत किंवा काहीतरी त्यावर म्हणजे आपण बोललंच पाहिजे असं नसतं. कधीतरी आपण समोरच्या व्यक्तीला जे बोलायचं ते निमूटपणे ऐकून जरी घेतलं ना, तर समोरचा व्यक्ती त्यातही म्हणजे भरपूर सुखावला जातो. कारण बऱ्याचदा त्याला मनातलं म्हणजे आनंदाच्या भावना असू देत किंवा दुःखाचे क्षण असू देत, ते आपल्यासोबत शेअर करायचं असतं. अशा वेळेस मग मी तरी प्रिफर करते की समोरच्याचं मन हलकं होणं गरजेचं असतं. बघा, कितीही मोठं दुःख असू देत किंवा काही असू देत, आपण जेव्हा बोलून मोकळं होतो ना, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कुणाला तरी त्याची सुखदुःख आपल्यासोबत वाटावीशी वाटत असतील ना, तर खरंच मग आपण लकी आहोत किंवा अजूनही आपल्यात चांगुलपणा किंवा माणुसकी जिवंत आहे असं समजायचं. बरं चला, आता ताईशी बोलता बोलता इथे माझी बरीचशी कामं झाली बघा. थोडंफार क्लिनिंगही झालं, त्यात कपड्याच्या घड्या घालायचे बाकी होते, सो त्याही घातल्यात. आणि त्यानंतर बेडरूम जरा आवरली. आणि तेवढ्यात माझ्या ताईचा म्हणजे जी प्लांटमध्ये आलेली होती आज, तिचा कॉल आला की झालं माझं काम आणि थोड्याच वेळात जे आहे आम्ही घरी जायला निघतोय. सो मी तिला विचारलं, बोलले तिला की अगं ये ना घरी, आपली भेट तरी होईल. तर बोलली खूप सारे लोक आहेत माझ्यासोबत असं तसं. पण जेव्हा आम्ही ही गोष्ट बोलत होतो ना, तेव्हा आरोही आलेली शाळेमधनं आणि ती ऐकत होती. आणि जसं तिला कळलं ना मावशी आलेली आहे, सो ती इतकी एक्सायटेड ना, मावशी आली म्हटल्यावर आणखी कायच पाहिजे. तिने पटकन ड्रेस चेंज केला. ताईला तिने खूप रिक्वेस्ट केली, पण ताई येत नाही बोलली, तर आम्ही लगेच तयार झालोत आणि ताईला भेटायला गेलोत. आणि थँकफुली ती बाहेरच्या गेटसमोर होती, आतमध्ये असती तर आम्हाला एंट्री मिळाली नसती. सो ताईला भेटली, भरपूर गप्पा गोष्टी केल्यात आणि तिला मी रिक्वेस्ट करतच होती, अगं चल, इथनं 2-3 बिल्डिंग सोडल्या की माझं घर आहे. पण तिच्यासोबतच्या ज्या लेडीज होत्या ना, त्या यायला तयार नव्हत्यात. पण थँकफुली नंतर काय झालं, तिच्यासोबत काही व्यक्ती होते आणि त्यांना चाय प्यायला मिळाला नव्हता. सो मी त्यांना इन्व्हाइट केलं, सर चला मी चहा पाजते, आणि त्यामुळे मग ताईलाही आमच्याकडे यायला मिळालं. छान चहा पाणी झालं, गप्पा गोष्टी झाल्या. पण तरी तिला जास्त वेळ काही आमच्याकडे घालवायला मिळाला नाही. कारण जशी ती आली, चहा ठेवला नाही, तर दुसरे ऑफिसर लोक जे आतमध्ये होते त्यांचे कॉल आले की चला आपल्याला निघायचं आहे. आणि असंच होणार हे तिला माहीत होतं, भीती होती, म्हणूनच ती यायला तयार नव्हती. आणि फायनली म्हणजे फक्त चाय पिला आणि ती निघून गेली. आज मला असं झालं ना की कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही. बघा, जेव्हा आपलं घर मस्त नीट असतं, स्वच्छ असतं, ऑर्गनाईज असतं, तेव्हा आपल्याकडे कोणी येत नाही. जेव्हा कधीतरी असा गराडा पडलेला असतो तेव्हा सर्वांना यायचं असतं. आणि आज तर खरंच म्हणजे लाजीनं मरायची वेळ आली माझी. माहीत होतं मला ताई येणार आहे, पण आपलीच बहीण आहे आणि ती मला जज करणार नाही, मला माहीत होतं. कारण ती मला चांगली ओळखते. स्नेहा कशी आहे, स्नेहा कशी आहे, स्नेहाची कामं कशी असतात, स्नेहाचं घर कसं असतं, तिला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे एखाद्या दिवशीचा असा गरडा पाहून ती मला जज करणार नाही हे मला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे आधी तसंही आज आळसाने खाल्लंच होतं मला, जसं मी सकाळपासून तुमच्यासोबत शेअर करते आहे. भरपूर वेळ होता माझ्याकडे, रिकामी कामं करत बसली तरी पण भांडे काही घासले नाहीत. आणि म्हणजे मला एकच काम असं आहे की जे मनापासून आवडत नाही, ते म्हणजे भांडे घासायचं.
आणि कधीतरी मग मला कंटाळा आला ना तर सर्व कंटाळा भांड्यांवरच निघतो. बाकी सर्व घर क्लीन आहे, बेडरूम बघा, हॉल बघा, इवन टाईल्स वगैरे सर्व क्लीन आहे, पण भांडी तेवढी म्हणजे माझी घासायची राहिली. आणि असं होतं की ताई पण नक्की माझ्याकडे येणार की नाही हे फिक्स नव्हतं, कारण तिच्यासोबत भरपूर लोक होते. सो ती बोलली मला कोणी एकटं सोडलं किंवा परमिशन दिली तर मी तुझ्याकडे येईल, आणि वेळ मिळणं हे खूप महत्त्वाचं होतं. सो मिळाला वेळ तर येईल, नाहीतर मी येणार नाही, असं तिने मला कालच सांगितलं होतं. तरी पण मी केव्हाची तिची वाट बघत होती. म्हटलं तिची गाडी दिसते का, येते का काय, तिला सतत फोन करणं माझं चाललेलं. तिने मला 2चा वेळ दिला होता ना, तर 2:15 वाजतापासून मी तिला कितीतरी कॉल केलेत, कितीतरीदा तिचा फोन नॉट रिचेबल आला, स्विच ऑफ आला, रिंग गेली, पण तिने रिसिव्ह केला नाही. मी समजून गेली की बिझी असेल, रिलॅक्स झाली की कॉल करेल मला. सो तिने कॉल केला आणि बोलली की मला येणं जमतच नाही स्नेहा, माझ्यासोबतच्या ज्या लेडीज आहेत ऑफिसर त्याही यायला तयार नाहीत, आणि जेंट्स तर आणखी आतमध्ये आहेत, ते आले की आम्हाला कधीही निघावं लागू शकतं. जरी मी आली तरी सुद्धा मी थोड्या वेळही तुझ्याकडे बसू शकणार नाही, असं जे आहे तिचं म्हणणं होतं. मग मी बिनधास्त होते. मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, ताईच येणार आहे, इतर कोणीतरी येणारच नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे मी या भांड्यांकडे काय, या गराड्याकडे काय लक्षच दिलं नाही, आणि तीच माझी सर्वात मोठी चुकी आहे. पण चला, आता चुकी करत नाही, भांडे घासते आणि काय कसं झालं ते तुमच्यासोबत शेअर करते. मी रिक्वेस्ट केल्यानंतर ताईसोबत तिच्या ऑफिसमधले जेंट्स आणि लेडीज जे काही होते ते सर्वजण घरी आले होते. आणि आल्या आल्या काय झालं, माझ्याकडे कोणीही आलं की सरळ गार्डनमध्ये जातं. पण आता हे अनोळखी लोकं आहेत किंवा एवढे मोठे ऑफिसर आहेत, त्यांची वेगळी इमेज असते बघा, त्यांच्याविषयी आपण वेगळं असं काही म्हणजे इमॅजिन केलेलं असतं. म्हटलं ते कशाला उठतील आणि आपलं घर पाहतील म्हणून. पण जसे आतमध्ये एंटर झाले ना, मी किचनमध्ये गेली चहा ठेवायला, तसे जेवढेही जेंट्स होते ना ते सर्व गार्डनमध्ये गेलेत. आणि एक मॅम होत्या ताईसोबत, त्या मॅम सर्व घर फिरल्या. म्हणजे ते असते ना शितावरून भाताची परीक्षा, तशी त्यांनी गार्डन बघितलं, हॉल बघितला, आणि त्यांना एवढं छान वाटलं की त्यांनी मग बेडरूमही बघितली, पॅसेज, आणि नंतर त्या किचनमध्येही आल्या. आणि तेच मला नको होतं, म्हणजे मी विश करत होते की किचनमध्ये कोणीच येऊ नका, पण तरी त्या मॅम आल्या. आणि इव्हन त्यांना बेडरूम आणि हॉल इतका आवडला होता की बेडरूममध्ये नाही का तो एक फ्लावर वॉस बनवलेला आहे बघा मोइजा कार्टमध्ये, तो तर त्या अगदी माझ्याजवळ घेऊन आल्या. अगं हा कसा बनवला काय, आणि त्यासाठी जी बॉटल बनवलेली होती ना तीही त्यांनी ओळखली. आता त्या ॲग्रिकल्चर क्षेत्रातल्या असल्यामुळे त्यांनी लगेच ओळखलं, अगं ही तर फर्टिलायझरची बॉटल आहे ना. आणि त्यांनी कौतुकही भरपूर केलं गार्डनसाठी सुद्धा आणि माझ्या घरासाठी सुद्धा. किचनमध्ये होता तेवढा गराडा, पण आता काय माहीत त्यांनी त्याविषयी माझ्याबद्दल काय विचार केला असेल ते, म्हणजे फक्त ओट्यावर होता. पण तरीही मी म्हणजे इतकी अनकम्फर्टेबल झाली होती आणि इतकं मला विचित्र वाटत होतं. पण जाऊ द्यात, आता काय करणार. आणि आता ही चूक खरंच पुन्हा मी कधी करणार नाही. दररोज माहीत आहे का, स्वयंपाक झाला की 9च्या आत जी आहे माझी भांडे तरी घासलेले असतात, इतर कामं राहिले तरी भांडे आणि गॅसचा ओटा क्लीन होतो. आणि त्यानंतर 9 नंतर मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओला किंवा लाँग व्हिडिओला व्हॉईस वगैरे द्यायचं असतं माझं, ते कामासाठी एक ब्रेक घेत असते. आणि उरलेली काही 1-2 कामं असली की त्यानंतर करत असते. पण आज भांडे घासायचा कंटाळा केला इतका गेला की बघा आता सायंकाळी मी इथे भांडे घासते आहे. आणि खरंच या एका चुकीमुळे आज मला खूपच ओशाळवाणं वाटत होतं. बरं चला, आता भांडे झाले माझे घसून, कप वगैरे काढले होते मी नवीन पाहुण्यांसाठी. सो ते आता वॉश केलेत आणि पुसून वगैरे ठेवून देते, म्हणजे हेही एक काम होऊन जातं. असे काही कपांचे सेट आहेत माझ्याकडे जे कधीतरीच बाहेर निघत असतात, म्हणजे काय तर खूप जपून वापरते मी त्यांना. चला, आता फायनली जे आहे अगदी मनासारखं माझं किचन क्लीन झालं. आणि जसं मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलं, ताईसोबत जे कोणी व्यक्ती आले होते ते आधी गार्डनमध्ये आले आणि मग त्यांचं चालू होतं, अगं या प्लांटची कटिंग कर, हे प्लांट बघ सुकत चाललं आहे, किंवा याच्या टिप्स का जळत आहेत वगैरे वगैरे. कारण जेवढेही लोक होते ते सर्व ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे होते, त्यामुळे त्यांना ऑब्वियसली सर्व प्लांट्सबद्दल नॉलेजही जास्त होतं आणि अनुभवही खूप होता. सो त्यांनी मला बरेचसे ॲडवाईस दिलेत. आणि हे आता तुम्ही बघता, दररोज मी गार्डनमध्ये आली की काही ना काही सुकलेली पानं वगैरे वगैरे माझं कट करणं चाललेलं असतं. पण हे टर्टल वाईन आहे ना, याच्या अशा मोठ्याच्या मोठ्या फांद्या सुकलेल्या होत्या आणि त्या खरंच मला कट कराव्याशा नव्हत्या वाटत, कारण त्या मध्ये थोड्याफार सुकलेल्या होत्या
आणि खालच्या साईडला जे आहे त्याला छान हिरवीगार पानं होती. त्यामुळे मग असं वाटत होतं की म्हणजे मध्ये मध्ये पानं आले तर छान होतील आणि त्याचीच मी वाट बघत होती. मला माहीतही होतं म्हणजे शक्यता फार कमी आहे, तरीसुद्धा ते कट करायचं माझं मन होत नव्हतं, कारण त्याचा फॉल खूप सुंदर दिसतो. पण आता त्यांनी असं ॲडवाईस केल्यानंतर मलाही असं जाणवलं की खरंच त्यामुळे ना गार्डन जरा मेसी मेसी दिसते आणि छान नव्हतं दिसत तो फॉल असा जळालेला किंवा जळलेली पानं वगैरे. सो तो फायनली मनावर दगड ठेवून मी आता कट केला. आणि सोबतच इथे बघा स्पायडर प्लांट्स आहेत, त्याच्याही टिप्स फक्त तेवढ्या जळलेल्या आहेत. तेही त्यांच्या नजरेतून चुकलं नाही, म्हणजे तेही त्यांच्या लक्षात आलं. सो त्यामुळे चला आता स्पायडर प्लांटच्या ज्या टिप्स वगैरे आहेत त्याही कट करते आणि आणखी थोडंफार गार्डनचं काम करायचं आहे ते आवरते आणि सोबतच आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची खरंच खूप आतुरतेने वाट बघत असते. तो चला तर मग उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.